बँकमध्ये जातो, शॉपिंग मॉलमध्ये जातो, थिएटरमध्ये जातो, ज्यावेळेस जातो एंट्री करतो, एंट्री केल्यावर एकदम आपला थकवा गेलेला दिसतो, आपल्याला एकदम आरामदायक प्रफुल्ल वाटतं आपल्याला. ते कशामुळे वाटतंय तर त्या ठिकाणी लागलेली एअर कंडिशनिंग सिस्टम, या एअर कंडिशनिंग सिस्टममुळे आपला थकवा पूर्ण गेलेला असतो. त्याला आपण आपल्या भाषेत कम्फर्ट कंडिशन तिथे क्रिएट झाली असं म्हणू. तर ही कम्फर्ट कंडिशन कशी क्रिएट होते, कशामुळे क्रिएट होते, तो जो प्लांट आहे कमर्शियल रेफ्रिजरेटर प्लांट, तो काय आहे त्याच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला रेफ्रिजरेशन सिस्टमचे 4 कंपोनंट्स याच्यात मेजर लागलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही कंट्रोल्स या सिस्टम मध्ये लावलेले आहेत, जेणेकरून सिस्टमची सेफ्टी वाढेल, इफिशियन्सी वाढेल. त्याच्यासाठी काही कंट्रोल्स लागले. त्या कंट्रोलचा आपण कोणकोणते कंट्रोल्स लागले, त्याचं काम काय, त्याचा उपयोग काय, हे सगळं आपण आज बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण सुरुवातीपासून बघू की या रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये 2 कॉम्प्रेसर लागलेले आहेत. एक कॉम्प्रेसर चालू आहे, एक कॉम्प्रेसर बंद आहे. तर हा जर कॉम्प्रेसर कदाचित कधी ब्रेकडाऊन आला किंवा शटडाऊन झाला किंवा काही मेंटेनन्स आलं तर त्यावेळेस हा कॉम्प्रेसर बंद करून हा कॉम्प्रेसर आपण चालू करत असतो. तर अशा सिस्टम मध्ये, कमर्शियल रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये स्टँड बाय कॉम्प्रेसरचं प्रोव्हिजन केलेलं असते. स्टँड बाय म्हणजे काय, एकाच्या जागी दुसरा, दुसऱ्याच्या जागी हा. तर अशा प्रकारचं अरेंजमेंट या कमर्शियल रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये केलेलं असते. तर आता हे वर्किंग एनिमेशन आपण बघत आहोत, त्यामुळे तुम्हाला इझिली समजेल की कमर्शियल रेफ्रिजरेशन सिस्टम कशी कार्य करते. तर रेसिप्रोकेट ओपन टाइप रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर इथे लागलेला आहे. तो आपला कॉम्प्रेशनची प्रोसेस त्यांनी सुरू केलेली आहे. याच्या कॉम्प्रेसरला 2 वॉल्व लागलेले आहेत. कॉम्प्रेसर सर्व्हिस वॉल्व, एक सक्शन सर्व्हिस वॉल्व, एक डिस्चार्ज सर्व्हिस वॉल्व. तो डिस्चार्ज लाईनला लागला आहे म्हणून डिस्चार्ज आणि सक्शन लाईनला लागला आहे म्हणून सक्शन सर्व्हिस वॉल्व. तर यावेळेस कॉम्प्रेशन झालेला हाय प्रेशर हाय टेम्परेचर रेफ्रिजरंट हा रेड मार्क केलेला आहे इथं फ्लुइड. हाय प्रेशर हाय टेम्परेचर हा सामोर जातोय डिस्चार्ज लाईनने. त्या लाईनवर एक डिस्चार्ज मफलर लावलेला आहे. डिस्चार्ज मफलर याच्यासाठी लावलाय ज्यावेळेस कॉम्प्रेसरचं डिस्चार्ज प्रेशर हे खूप जास्त असते, त्याचा आवाज खूप जास्त असतो, तो आवाज कमी करण्यासाठी, लाईनवर व्हायब्रेशन कमी करण्यासाठी आपल्याला इथे डिस्चार्ज मफलर लावण्याची आवश्यकता आहे आणि इथे लावलेला आहे. आणि तोच रेफ्रिजरंट समोर चालला आहे आणि इथे एक पार्ट लागलाय ऑइल सेपरेटर. त्याच्या नावावरूनच कळतंय की ऑइल सेपरेटर म्हणजे काय. तो ऑइल सेपरेट करते. रेफ्रिजरंट मध्ये जवळपास 10% ऑइल असते. ते ऑइल सामोर जाऊ नये किंवा सिस्टम मधलं ऑइल सामोर जाऊ नये, जेणेकरून एक्सपान्शन वॉल्व किंवा एव्हपोरेटर चोक होणार नाही, त्यासाठी ऑइल सेपरेटर लावलेला असतो. हा डिस्चार्ज लाईनला लागलेला असतो. याच्यामध्ये ऑइल सेपरेट केले जाते आणि हाय प्रेशर हाय टेम्परेचर रेफ्रिजरंट हा चेक वॉल्व द्वारे कंडेन्सरकडे जाते. कंडेन्सर हा डिस्चार्ज लाईनला लागलेला असतो. आपण बेसिक रेफ्रिजरेशन सायकलमध्ये आपण सगळे शिकलो आहे. तर ह्या बेसिक कंपोनंट व्यतिरिक्त जे अतिरिक्त कंपोनंट्स आहेत त्या कंपोनंट बद्दल आपण जास्त अधिकची माहिती आपण घेणार आहे. त्यानंतर कंडेन्सर नंतर एक मोठा पार्ट लागलेला आहे ज्याचं नाव आहे रिसिव्हर. हा रिसिव्हर म्हणजे फक्त स्टोरेज टँक आहे. या स्टोरेज टँक मध्ये फक्त रेफ्रिजरंट स्टोअर करून ठेवता येते. स्टोअर करण्याची गरज काय पडते, एखाद्या मेजर ब्रेकडाऊन आला कॉम्प्रेसर किंवा एव्हपोरेटर किंवा कोणती एखादी पार्ट असेल तर त्या कंडिशन मध्ये आपण सिस्टम मधला संपूर्ण रेफ्रिजरंट हा रिसिव्हर मध्ये जमा करत असतो. रिसिव्हर मध्ये जमा करत असतो. त्याच्यामुळे काय होते, रिसिव्हर मध्ये जमा केल्यामुळे काय होते, आपलं जर रेफ्रिजरंटचा जो साठा आहे जसं कमर्शियल रेफ्रिजरेशन प्लांट मध्ये आहे तिथे 50 किलो 100 किलो रेफ्रिजरंटचा साठा जमा केलेला असतो. त्याची कॉस्ट पण खूप जास्त असते आणि तेवढं कॉस्टचा रेफ्रिजरंट आपण फ्रीली हवेत सोडू शकत नाही. जर तो सीएफसी ग्रुपचा रेफ्रिजरंट असेल तर तो ओझोन डिप्लेटिंग लेवल त्याची जास्त असल्यामुळे ओझोनला पण धोकादायक आहे, त्यामुळे आपण ओपनली सोडू शकत नाही. आणि दुसरा रेफ्रिजरंट जरी असेल तर तो साठवून ठेवलेला कधीही बरा. ज्यावेळेस आपण सिस्टम पंप डाऊन करतो तर पूर्ण सिस्टम मधला रेफ्रिजरंट रिसिव्हर मध्ये आणतो. कंडेन्सेशनची प्रक्रिया झाली आहे, त्यामुळे रेफ्रिजरंट हा पूर्ण टोटली लिक्विड स्टेट मध्ये आला आहे आणि लिक्विड स्टेट मधला रेफ्रिजरंट हा रिसिव्हर मध्ये आलेला आहे. रिसिव्हर नंतर एक लिक्विड लाईन आपल्याला बघायला मिळेल ज्यातून पूर्ण रेफ्रिजरंट लिक्विड हा समोर चाललाय. आणि इथे एक पार्ट लागलाय रिप्लेसेबल कोअर फिल्टर ड्रायर. ड्रायर हा त्या रेफ्रिजरंट मधला ओलावा मॉइश्चर जे काही असेल तो आपल्याकडे सब करून घेतो. आणि या ड्रायर मध्ये केमिकल भरलेलं असते ज्याचं नाव आहे सिलिका जेल ऍक्टिव्हेटेड ॲल्युमिना. असे बरेचसे केमिकल्स आहेत ते इथे भरलेले असतात. आणि जर सिस्टम मध्ये मॉइश्चर आलं तर तो आपल्याकडे ओढून घेतो आणि सामोर जाऊ देत नाही, जेणेकरून एक्सपान्शन वॉल्व इव्हपोरेटर मध्ये चोकिंग होत नाही. आणि हा रिप्लेसेबल असल्यामुळे आपण याच्यातलं केमिकल काही महिन्यांनी काही वर्षांनी जेव्हा केव्हा मेंटेनन्स असेल त्यावेळेस आपण ते बदलवू शकतो. आणि अशा प्रकारे रेफ्रिजरंट फिल्टर होऊन समोर मॉइश्चर लेवल लिक्विड इंडिकेटर मधून समोर चाललाय. मॉइश्चर लिक्विड इंडिकेटर मध्ये आपल्याला क्लिअर दिसेल
की रेफ्रिजरंट मध्ये किती मॉइश्चर आहे की नाही, मॉइश्चरचे पर्सेंटेज किती आहे हे पण आपल्याला या लेवल इंडिकेटर मध्ये दिसेल. त्यानंतर लागला आहे लिक्विड लाईन शट ऑफ वॉल. ही लाईन लिक्विड लाईन आहे, त्याच्यावर एक हँड शट ऑफ वॉल लावलाय. लिक्विड लाईनला लावल्यामुळे त्या वॉलला नाव दिलंय लिक्विड शट ऑफ वॉल. ज्यावेळेस आपल्याला कधी रिपेअरिंग किंवा मेंटेनन्सचं काम असेल त्यावेळेस आपण शट ऑफ वॉल चालू किंवा बंद करू शकतो. त्यानंतर लागला आहे लिक्विड लाईन सॉलिनॉइड वॉल. सॉलिनॉइड वॉल हा इलेक्ट्रिकल ऑपरेटेड वॉल आहे, जो इलेक्ट्रिकल सप्लाय दिला की तो शट ऑफ शट ऑन करत असतो आणि लाईन बंद किंवा चालू करण्याचं काम करत असतो. सिस्टम मध्ये महत्वाचं काम करणारा आहे थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल, जो टेम्परेचरवर कार्य करतो, म्हणून याला म्हणतात थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल. या थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल मध्ये थर्मल बल्ब लावलेला आहे, जो इव्हॅपोरेटरच्या सक्शन लाईनला जोडलेला असतो, जो इव्हॅपोरेटरचं टेम्परेचर सेन्स करतो आणि इथे बेलरला इन्स्ट्रक्शन देतो आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणात इव्हॅपोरेटरला तो रेफ्रिजरंटचा पुरवठा करतो. जर कुलिंग इफेक्ट मिळाला असेल तर रेफ्रिजरंटचा फ्लो कमी करतो आणि टेम्परेचर वाढलं असेल इव्हॅपोरेटरमध्ये तर तो पुरवठा वाढवतो. अशा प्रकारे एक्सपान्शन वॉल मधून रेफ्रिजरंट इव्हॅपोरेटरमध्ये जाते. त्यावेळेस एक्सपान्शन वॉल मधून इव्हॅपोरेटरमध्ये रेफ्रिजरंट जाते त्यावेळेस आपलं हाय टेम्परेचर रेफ्रिजरंट हा ऑटोमॅटिक कन्वर्ट टू लो प्रेशर लो टेम्परेचर मध्ये होते आणि लो प्रेशर झाल्यामुळे इव्हॅपोरेटर मध्ये रेफ्रिजरंट उकळायला सुरुवात होते आणि इव्हॅपोरेटर मध्ये जी काही आपण वस्तू ठेवतो किंवा हीट लोड जो आपण देतो तर इव्हॅपोरेटर मधला रेफ्रिजरंट त्या वस्तूतील किंवा त्या खोलीतील हीट शोषून घेते. शोषून घेतल्यामुळे काय होते, लिक्विडचं रूपांतर बाष्पात होते, वेपर मध्ये होते आणि हे वेपर पुन्हा सक्शन लाईन कडे इकडे फ्लो होते. फ्लो होताना इथे सक्शन अॅक्युम्युलेटर लागलाय. सक्शन अॅक्युम्युलेटर यासाठी लागलाय की यामध्ये जर लिक्विड टू गॅस पूर्णपणे जर होत नसेल आणि काही प्रमाणात त्यात लिक्विड असेल तर ते लिक्विड या सक्शन अॅक्युम्युलेटर मध्ये येते, जेणेकरून हे लिक्विड रेफ्रिजरंट आपल्या कॉम्प्रेसर मध्ये पुन्हा जाणार नाही. कारण कॉम्प्रेस गॅस कॉम्प्रेस करते, वेपर कॉम्प्रेस करते. याच्यात जर लिक्विड गेलं तर कॉम्प्रेसरचे जे पार्ट्स आहेत ते डॅमेज होण्याची शक्यता आहे आणि डॅमेज झालं तर कॉम्प्रेसर मध्ये ब्रेकडाऊन येईल. त्यामुळे इथे सक्शन अॅक्युम्युलेटर लागलाय. अशा प्रकारे रेफ्रिजरंट सक्शन लाईन द्वारा पुन्हा कॉम्प्रेसर मध्ये येते आणि अगेन कॉम्प्रेसर पुन्हा तो रेफ्रिजरंट वेपर हाय प्रेशर हाय टेम्परेचरनी डिस्चार्ज करतो. अशा प्रकारे कॉम्प्रेसर आपलं कार्य करते आणि ही सायकल कंटिन्युअसली चालू असते. त्यामुळे आपल्याला कुलिंग इफेक्ट मिळते आणि ज्या ठिकाणी ही सिस्टम लावली आहे, जसं आपण बोललो की मॉल, हॉस्पिटल, बँका, त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं कुलिंग इफेक्ट मिळते आणि अशा प्रकारे कुलिंग इफेक्ट प्राप्त होते.